पालघर जिल्ह्यातील मनोर गावात अतिक्रमणाचा स्फोटक मुद्दा पुन्हा एकदा पेटलाय। मुंबई अहमदाबाद महामार्गालगत असलेली प्रतिभा आर्केड सहकारी गृहनिर्माण संस्था या इमारतीखाली अनधिकृतपणे उभारण्यात आलेले व्यावसायिक गाळे आणि त्यांच्या पुढे केलेले अतिक्रमण यापुढे रहिवाशांचा जीव आता गुदमरू लागलाय। मुख्य रस्त्यावर वाहतूक ठप्प होते, रहिवाशांना त्यांच्या स्वतःच्या घरात जायला अडथळा निर्माण होतो आणि जेव्हा विरोध केला जातो तेव्हा धमक्या आणि जाती धर्मीचा विषारी रंग पाहायला मिळतो। फ्लॅट क्रमांक 203 मधील रहिवासी ओमकार घोलप यांनी अतिक्रमणाविरोधात आवाज उठवला। त्यांना इमारतीचा गाळा मालक वलायत अकला शेख, त्याचा मुलगा विलायत शेख आणि काही भाडेकरू दुकानदार यांनी मारहाणीची धमकी दिली। इतकंच नाही तर हिंदू मुस्लिम दंगल घडवून आणू अशी उघड धमकी दिली गेली। इमारतीच्या खाली चालणाऱ्या दुकानांमध्ये महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र, फळ विक्रेता, बेकरी, किराणा, खत विक्रेता असे बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत आणि हे सर्व गाळे अनधिकृतपणे बांधलेले आहेत। आता प्रश्न असा आहे की रहिवासी त्रासलेले आहेत, रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना अडथळा येतोय आणि प्रशासकीय यंत्रणा मात्र गप्प का? हा केवळ अतिक्रमणाचा मुद्दा नाही, हा कायद्याच्या पायाभूत व्यवस्थेवरचा घाला आहे आणि उद्या जर परिस्थिती आता बाहेर गेली तर याला जबाबदार तरी कोण? मनोरमधील नागरिक आणि प्रतिभा आर्केडमधील रहिवासी आता एकवटले आहेत। त्यांनी प्रांत अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक पालघर यांच्याकडे तक्रारी दिल्या आहेत। त्यांची मागणी एकच, अतिक्रमण तातडीनं हटवावं आणि धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी। आता यांना न्याय मिळेल का की प्रशासकीय यंत्रणा पुन्हा बघ्याची भूमिका घेणार, हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मनोर।